हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ टाकतो आहे रेसिपीचा. सॉरी त्याच्यासाठी. आज दारावर मस्तपैकी हिरवीगार अशी मेथीची भाजी विकायला आली होती. आता सध्या आमच्याकडे नुसतं मेथी पालक असंच चालू आहे पूर्णपणे. तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मेथी जास्त आवडते की पालक जास्त आवडतो. मम्मीने मेथीची भाजी घेतली होती. मस्तपैकी ती निवडून घेतली. निवडून झाल्यानंतर मस्तपैकी अशी कर 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 कापून घेतली आपल्या कैचीने. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कुठल्या सिटीमधून ही व्हिडिओ बघताय. ॲक्च्युली इकडे भरपूर थंडी आहे. आम्ही काही मंथ्स आधीच इकडे लातूरला शिफ्ट झालो आहे. मी थोडीफार लातूरची लँग्वेज शिकायला बघते आहे. माय कसं करावं आता, असं करावं का, तसं करावं का, खली वरी, हे असले थोडेफार वर्ड्स मला येत आहेत. पण मी शिकते हळूहळू हळूहळू. आता मम्मीने मेथीची भाजी मस्तपैकी अशी चिरून घेते आहे. आणि फॅमिली, तुम्ही प्लीज आता इथून पुढे व्हिडिओमध्ये बोर होऊ नका, कारण की आता थंडी आहे. थंडीमध्ये 100% पालक मेथी वाटाणा हे असलेच येणार आहेत रेसिपी. एका भाजीचे वेगळे वेगळे असे आयटम्स करून दाखवणार आहे माझी मम्मी. प्लीज तुम्ही बोर होऊ नका. आता इकडे मम्मीने एका वाटीमध्ये मटकीची डाळ घेतली, थोडीशी भिजत टाकायला ठेवली आहे ती डाळ. आपण इकडे थोडंसं धुवून घेतली की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण थोडा वेळ ती भिजवायला ठेवायची. तोपर्यंत इकडे मम्मीने लसूण सोलून घेतला होता. आपल्याकडे खलबत्त्याने ठेचता येत नसेल तर आपण हाताने तर नक्कीच ठेचू शकतो. आणि त्याच्यानंतर हिरव्या मेथीच्या भाजीसोबत मम्मीने हिरव्यागार अशा मस्तपैकी मिरच्या घेतल्या होत्या. त्या मम्मीने मस्तपैकी अशा कट करून घेतल्या, कारण की मेथीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरचीशिवाय जास्त चव लागत नाही. कारण की लाल तिखट, काळं तिखट टाकून आपण करतो मोस्टली, जास्त असं नाही. पण ती जी मिरची आपण टाकून जी आपल्याला चव लागते का नाही तोंडामध्ये, खूप खूप सुंदर लागते चव ती. त्यानंतर मम्मीने छोटा कांदा घेतला, तो चिरून घेतला. त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केलं. त्या तेलामध्ये ते जेवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घेतले होते, मीन्स कांदा, लसूण, मिरची, हे सगळं आपण तळायला घेतलं त्याच्यामध्ये. मी तुमच्यासोबत ॲज अ फॅमिली म्हणून या सगळ्या गोष्टी शेअर करते आहे. ॲक्च्युली लातूरमध्ये निलंगा राईस म्हणून खूप जास्त फेमस आहे ते. तुम्ही एकदा तरी लाईफमध्ये नक्की ट्राय केलं पाहिजे. खूप म्हणजे खूप सुंदर लागतो तो राईस. इकडे जे ट्युशन एरियामध्ये वगैरे जे स्टुडंट्स असतील, जे 11साठी 12साठी नीट JEEसाठी जे देतात, त्यांना माहिती असेल, त्यांना ब्रेकफास्टसाठी वगैरे खूप म्हणजे खूप सुंदर लागतो चहा. चला, इकडे मम्मीने मस्तपैकी आपले मिरची, कांदा, लसूण वगैरे हे सगळं तळायला घेतलेलं आहे. थोडंसं असं ब्राउनिश टाईप होईपर्यंत ते तळून घ्यायचं आहे. दॅट ते चव आपल्याला लागेल की बाबा ते तळल्यासारखं थोडंफार लागतं आहे म्हणून. फॅमिली, तुम्ही म्हणत असाल की माय हिनं किती डिटेलमध्ये सांगायला लागली, असं करा आणि तसं करा, हे करा, असं ब्राउनिश होऊ द्या आणि तसं होऊ द्या, आम्हाला काही येत नाही काय मेथीची भाजी, असं तुम्हाला वाटत असेल. पण असं नाही. ॲक्च्युली खूप अशा मुली असतात, म्हणजे रँडमली असे थोड्याफार मिळतात की ज्यांना माहिती नसतं कसं करायचं आहे, काय करायचं आहे. अशा व्हिडिओ त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरतात असं मला वाटतं. मी असं डिटेलमध्ये सांगते आहे. याच्यात मम्मीने पटकन आपली मेथीची भाजी टाकून घेतली आहे. त्याच्यामध्ये जी आपण मगाशी डाळ भिजवली होती मटकीची, ती टाकली. आणि थोडंसं की लाल तिखट, ते रंग दिसण्यासाठी थोडाफार असं लालसर दिसला पाहिजे म्हणून, आणि वरून मीठ टाकलं आहे. आणि मस्तपैकी ते सगळं असं एकजीव करून घ्यायचं. दॅट तो जो स्मेल आहे, तो जी चव आहे, ती प्रत्येक याच्यामध्ये उतरली पाहिजे. थोडा वेळ भाजी अशी शिजवायला ठेवायची प्लेट ठेवून. आणि याच्यासोबत गरम गरम तेल लावून केलेली चपाती, बापरे, एवढी सुंदर लागते. खूप म्हणजे खूप. एखाद्याला जर का तोंडाला चव नसेल आणि अशी गरम गरम चपाती आणि गरम गरम ही भाजी जर का दिली, तर आय बेट यू त्यांना खूप खूप सुंदर वाटेल. ती चव एवढी सुंदर लागते. आणि मी सकाळी त्या दिवशी हेच नाश्त्याला खाल्लं होतं की गरम गरम एक मस्तपैकी चपाती आणि ही भाजी खूप छान लागली. आणि भाजी अशी थोडीफार अशी ओलसर वगैरे राहू नये, त्याच्यामुळे आपण थोडंसं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे की जेणेकरून थोडीशी अशी घट्ट राहील भाजी. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे ते. वाफ वगैरे येते आहे, एवढी छान झालेली भाजी. आणि आम्ही ट्राय करू की असं एक भाजीच्या नवीन रेसिपी घेऊन येण्याचं. म्हणजे आता ही मेथीच्या भाजीची रेसिपी झाली, इथून पुढे मे बी मेथीच्या भाजीचे पराठे वगैरे किंवा भजी वगैरे असं आम्ही नक्की ट्राय करू नवीन रेसिपी घेऊन घ्यायचा. कारण की पालक मेथी वगैरे हे एक सिझनेबल आहेत, म्हणजे आता हिवाळ्यामध्येच भरपूर भेटतात. वाटाणा वगैरे झालं. आपण नक्की ट्राय केलं पाहिजे हे प्रत्येक सीझनमधले फूड वगैरे. रेसिपी पूर्ण मम्मीने बनवली आहे, व्हॉइस ओव्हर फक्त मी केला आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.